अधिपत्याखाली साधारण आता सातारा जिल्ह्यामध्ये 234 केंद्र आता कार्यरत असून 235 केंद्र या ठिकाणी आपल्या कार्य सुरू होते. केंद्र सुरू करण्याचे या केंद्रापासून फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, याचा तुम्ही सर्वांनी अभ्यास करा. हे केंद्र सुरू करत असताना आठवड्यातून आपल्या गावामध्ये तुम्ही आपण सर्वांमध्ये एखादी तारीख ठरवणार आहे, वेळ ठरवणार आहे. त्या तारखेला त्या वेळेला या दिवशी आपण आरतीचा कार्यक्रम घेणार आहे. इतर दिवशी आपले तीर्थपूजा फक्त होणार आहे, परंतु महाआरती ही आठवड्यातून एक दिवस होणार आहे. तो दिवस कोणता तो आज आपण त्या ठिकाणी निश्चित करणार आहे आणि त्या पद्धतीने आपण केंद्र परत या ठिकाणी सुरू करणार. केंद्र सुरू करत असताना सुरुवातीला आपल्याला आता केंद्र सुरू करण्यासाठी लागणारी जी जागा किंवा जी माणूस पाहिजे ती आता सध्या आपल्याकडे केंद्राच्या माहिती नसून आपण या आता ज्योतिर्लिंगमध्ये स्वामी समर्थांचे पहिले शिष्य म्हणून आपल्या या त्यांच्या मंदिरामध्ये आपण या ठिकाणी कार्यक्रम केलेला आहे. जोपर्यंत आपल्याला केंद्राच्या माहितीची जागा निर्माण होत नाही तोपर्यंत आपण मंदिरात यायची काम नाही. आणखी दुसऱ्याकडे कोणत्या ठिकाणी जायचं याबाबत सर्वांचा चर्चा निर्णय घ्यायचा आहे. कारण ते जो प्रतिनिधी या ठिकाणी निवडलेले आहे तिकडे प्रतिनिधी आपल्याला पुढचे उद्देश सांगणार आहे. ते पुढे तुम्हाला कोणत्या दिवशी आपल्या अगदी असावी, कोणत्या वेळेत असावी आणि सर्वांच्या दृष्टिकोनाने योग्य असेल ठिकाण कोणतं असावं याबाबत सुद्धा तुम्ही चर्चा त्यांच्याशी करून आपण हा निर्णय घ्यायचा आहे. आरतीचं टायमिंग जास्त आहे 6 किंवा 6:30. जास्तीत जास्त अर्धा ते जास्तीत जास्त अर्धा तास एक आरतीचा कार्यक्रम असतो. अर्धा तास किंवा एखाद्या दिवशी अतिरिक्त काही जर सेवा आपल्याला दिली किंवा कुठला यज्ञ करा, याच करा किंवा याचं काय तो मावन करा तर ते करण्यासाठी ते वरून आपल्याला केंद्रामार्फत टायमिंग, वेळ, तारीख, कोणता कार्यक्रम घ्यायचा, कोणता तुम्ही मावन करायचे सांगितलं जातं. त्यानुसार आपण सर्वांची कल्पना घेणार आहे. त्यासाठी आपण सुद्धा मोबाईल करणार आहे. आपण ग्रुप तयार केलेला आहे. ज्यांना ज्यांना यात समाविष्ट होत आहे त्यांनी सर्वांनी आपले तयार केले, आम्हाला दिले तर आम्ही तुम्हाला ग्रुप मेंबर बसवून जेणेकरून जे काय आपले कार्यक्रम येथे केंद्रामध्ये होते त्याची संपूर्ण एकदम तुम्हाला कल्पना केंद्रात आदल्या दिवशीच केली जाईल. टायमिंग, वेळ, कोणता यज्ञ होणार आहे किंवा कोणता होम हवन होणार आहे, त्याच्या दिवशी पाहिजे काय आहे, कुठे काय आहे ते सर्व तुम्हाला मोबाईलवरून तुमच्या पाहता येईल आणि त्याच्या वेळेनुसार तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर ज्याच्यामध्ये आता आपण विभाग आहे, एकूण 12 विभाग आहेत. त्यामध्ये संवाद होती, बाल संस्कार शिबिर आहे, त्यामध्ये सुद्धा लहान मुलांच्या होती. चांगले संस्कार घडवायचे असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण आठवड्यातला एक दिवस सर्वांमध्ये व त्याचे छोटेसे शिबिर घेऊन त्यांनाही या ठिकाणी आपण केंद्रामार्फत मार्गदर्शन करणार. त्याच्यामध्ये कोणती मोठेगिरी नाही, कोणते तुमचं काय म्हणतो आपण करते प्रकार त्याचा कोणताही प्रकार नाही. या ठिकाणी कोणताही तुम्हाला निधी करायचा करतात आणि निधी करत असताना कोणताही खर्च नसतो. खर्च 10 रुपये तुमचा असतो, याच्या व्यतिरिक्त कोणताही खर्च नाही किंवा स्वतःने काय ते असली काय भांडण नाही. तर तुम्हाला शास्त्रोक्त पद्धतीने मराठीमध्ये यांची सेवा कशी करायची, सेवा केल्यानंतर कोणकोणते फायदे होतात, त्या सेवेपासून काय तुम्हाला प्राप्त होईल, घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, आरोग्य. आता सध्या महत्वाचं आहे की आरोग्य आहे. कोरोना गेला, आता TBC म्हणून एक रोग आहे की त्याच्यापेक्षा महाभयंकर आहे आणि लहान मुलांचं किती मोठ्या प्रमाणावर अटॅक करते की ते काही मिनिटाच्या आतच त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होते. तर याच्यासाठी सुद्धा आपल्या सेवा केंद्रामार्फत तुम्हाला योग्य वेळी घरगुती उपाय करायचे आहेत. ते जर तुम्ही केले तरी सुद्धा तो आपण आजार किंवा तो मुलांचं आरोग्य आपण राखू शकतो. हे सुद्धा मार्गदर्शन या ठिकाणी तुम्हाला वारंवार होणार आहे. विवाह संबंधित काय अडचण असतील त्याच्यावर तुम्हाला मार्गदर्शन होणार आहे. घरामध्ये काय अडचणी असतील, आर्थिक काय टंचाई असेल किंवा तुमची काय कुठं आणखी अडचणी असतील त्या फक्त स्वामींच्या मार्गातून आपल्याला त्या दूर करता येतात. स्वामी त्या दूर करतात आणि तुम्हाला
या ठिकाणी तुम्हाला कुठे दान धर्म करा, कोणाला काय पैसे द्या किंवा कुठं इतर काय ते असले काही म्हणत नसते. सरळ मार्गाने त्याची सेवा मार्गाची सगळी छोटी छोटी पुस्तकं आहेत ते कधी वाचायची, कधी काय करायचे याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन. मला जेवढं मी या केंद्रामध्ये आता 3 वर्ष झालं मी काम करतोय, या सेवा मार्गामध्ये आहे. यामध्ये आता मला आलेल्या अनुभवामध्ये मी तुम्हाला सांगतो की माझा स्वतःचा अनुभव. मी 35 वर्ष सेवा केली शासनामध्ये. शेवटच्या काही 3 वर्षामध्ये मी प्रमोशनवर असताना कडे काय अडचणी कागदपत्रे आल्या, त्यात काही घोटाळे झाले. त्यामुळे मला जवळजवळ रिटायर होऊन 3 वर्ष ₹1 शासनाने पेन्शन दिली. स्वामी मार्गात गोरखमानच्या संघामध्ये गेलो. गोरखमाने 1 दिवस घेऊन आले, परत 2-3 दिवस आम्ही गेलो. परत आम्हाला सेवा दिली. ती सेवा आम्ही केली. त्यानंतर 3 महिन्यात माझे सगळे पेपर क्लिअर होऊन माझी पेन्शन व सगळ्यात मोठा मला जो आर्थिकचा खंड पडला होता तो पूर्ण 3 महिन्यात माझं काम पूर्ण झालं. मी सलग 40 दिवस सेवा महाराजांची केल्यानंतर माझी कामं मार्गी लागली आणि 3 महिन्यामध्ये माझी कामं पूर्ण झाली. आता मोठा माझा मी माझा हे बोट आत्ता सर जोडताना कुठलं इतकं जोडा कुठलं की मी बघणाऱ्यातली 2 जण कशी पडली. पण मला काय ना फक्त मी स्वामीची आळे मारली, स्वामी माझे पडला. मी आता त्याला टाकी सुद्धा टाकले नाही, साध्या पट्ट्या करतो तेवढ्या नाही. आता माझं ते बोट आहे म्हणजे तुम्हाला ऐन वेळा मनापासून जर तुम्ही स्वामीने आवाज दिला त्या ठिकाणी स्वामी काही सेकंदात तुमच्याकडे पोहोचतात. तुम्हाला फक्त सन्मान दाखवतात, मार्गात ते अडचणी दूर करायचं काम स्वामी करतात. एवढं मला माहीत झालं तेवढं मी तुम्हाला सांगितलं. यापुढचं मार्गदर्शन तुम्हाला पवारसाहेब करतो. पवारसाहेब बोलणार का 2 मिनिट? बोला की हा बोला की या काही बोलताय का? सरांना बोलू. सरांना बोलताय? सर बोलताय का? आता यात काय लोक सेवा करतात, त्यांना काय अनुभव असेल तर त्यांनी पण सांगा. सेवा मार्गी केल्यापासून काय मिळून काय झाला. जेथे धर्म असतो त्या ठिकाणी ज्ञान असतं. ज्या ठिकाणी ज्ञान असतं त्या ठिकाणी समाधान असतं. आणि समाज ज्या ठिकाणी समाधान असते त्या ठिकाणी आपल्याला शांती लावत. आता ज्या ठिकाणी सांगितलं त्याचे एक उदाहरण म्हणजे सेवानिवृत्त झाल्यानंतर म्हणजे ज्या प्रपंचाच्या अडचणी होत्या त्या सगळ्या सुद्धा सांगायचं कारण की आम्ही मानव इतके ज्ञानी आहोत, खरोखर ज्ञानी आहोत. फक्त त्याचा अभ्यास न केल्यामुळे आपण एकमेकाशी वाद करणे, सुसंवाद न ठेवणे म्हणजे या ठिकाणी आपण स्वामी समर्थांना मानतो. मी कोणत्याही वेळेला आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणाचे परमेश्वर आहे ही भावना आपण करून केली आहे की आम्ही दुसऱ्या व्यक्तीकडे पाहत असताना त्या व्यक्तीमध्ये देवत्व देव आहे ही भावना जर आम्ही ठेवली तर निश्चितपणे आमच्या या गावामध्ये प्रत्येक माणसामध्ये परिवर्तन झालं. बाळासाठी सांगितलं की लहान मुलं म्हणजे त्याला आपण देवाला शिकवलं म्हणून आम्ही ठरवलं की आम्ही प्रत्येक माणूस प्रत्येक लहान मुल हे सुंदर कसं ज्यावेळेला आम्ही शिक्षण म्हणून चालून गेलो आणि त्यावेळेला प्रत्येक मुला ज्यावेळेला आम्हाला समजलं राम दिसला त्यावेळेला तो विद्यार्थी सुंदर करावा हे आमच्या मनामध्ये प्रवृत्ती निर्माण झाली. आणि खरोखर त्याचे फायदे आमच्या जीवनामध्ये असे झाले की अनेक प्रसंग आहेत. अनेक प्रसंगातून आम्ही सही करूनच सुटतो. फक्त आमचा विश्वास सत्यावर पाहिजे.
कारणामुळे आमच्या जीवनामध्ये फक्त दुःख येत असते आणि त्या प्रत्येक कारणामुळे समाज हा व्यसनाकडे होतो. समोरच्यानी काय पाहिजे, देव धर्म या पद्धतीने पाहिजे आणि यामधून मानवता हा धर्म आम्हाला मोठा करायचा. आमचं गाव सोडून प्रत्येक गाव सोडून तर असे कार्यक्रम आता नाही घडते. अंधश्रद्धा खरोखर व्यसनाचे प्राचीन समाज हा दूर गेला म्हणून कारण असतात. स्त्री असो, पुरुष असो, मुलगा असो, मुली असो, या ठिकाणी प्रत्येक जणांनी या प्रथमच या कार्यक्रमाला यापूर्वी गेले आहे प्रत्येक दोन अप्लाय केले आणि थोडंसं पोहायला. तर तुम्ही परिवर्तन असं करा, त्यांनी सर्व स्त्रियांनी सर्व पुरुषांनी या ठिकाणी येईल आणि सगळ्यांनी मानवता धर्म एक विकास सुंदर समाज होता. ह्या साईडनं लेडीज घ्या, चप्पल एका साईडला काढायचं. आमचा प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलगी ही सुंदर शिक्षित पाहिजे, ज्ञानी झाली पाहिजे आणि मग त्या समाजाची अगदी मनात डोळे झाकून जर आम्ही निश्चितपणे शेवटची तर निश्चितपणे आमच्यामध्ये परिवर्तन होईल. आमच्या गावातल्या तुमच्या बहिणींच्या ज्या पाहिल्यानंतर निश्चितपणे त्या पुरुषांच्यामध्ये सुद्धा बदल होईल की जी माणसं वेगळी आहे आणि थोडंसं वेगळ्या पद्धतीने वागतात त्या माणसाच्या बदल होणं म्हणजे गावामध्ये जो एक चांगला मार्ग आहे हा याच्याहीपेक्षा अधिक वाढेल. ते निश्चितपणे आपण या कार्यक्रमातून निश्चितपणे आपल्याला एक चांगला बदल पडला असेल. या ठिकाणी मला बदल करा मुद्रा करतो. आपल्या गावचे ग्रामदैवत, इष्टदैवत, सेंद्रिय दैवत यांनाही त्रिवार वंदन, त्रिवार मुद्रा करतो. आपल्या अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याही चरणी मानाचा मुद्रा करतो. आज आपल्या गारवडी गावामध्ये अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित या सेवा केंद्राच्या माध्यमातून रथसप्तमीचं औचित्य साधून हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण इथं एकत्रित आलेलो आहोत. खरं तर भारतीय संस्कृतीमध्ये, हिंदू धर्मामध्ये हळदी कुंकवाला थोडंसं अनन्यसाधारण असं महत्व आहे. कारण आपली संस्कृती आपल्याला शिकवते की प्रत्येक सणांच्या पाठीमागे नेमका अध्यात्म आणि विज्ञान काय आहे आणि त्याचा आपल्या सांसारिक जीवनामध्ये नेमका आपल्याला काय उपयोग होतो की आपली संस्कृती आपल्याला खरं तर शिकवत असते. लक्षात घ्या. कारण हा जो श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग आहे, हा श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग गावागावामध्ये शहराशहरांमध्ये जाऊन खऱ्या अर्थानं ज्ञानाची जनजागृती करण्याचं कार्य खरं तर 150 वर्षापासून करत आलेलं आहे. ज्या मनुष्याकडे ज्ञान आहे आणि जो ज्ञानानं श्रीमंत आहे त्याला जीवनामध्ये कशाचीही कमतरता जाणवत नाही. लक्षात घ्या. आणि ज्याच्याकडे ज्ञान नाही तो कोणतीही प्रगती करू शकत नाही, हे तितकंच सत्य आहे. आणि आपला अध्यात्म आपल्याला नेमका काय शिकवतं? आज अध्यात्म म्हणजे नेमकं काय? कारण आपल्या थोडंसं या भारतीय संस्कृतीमध्ये अध्यात्म का बदनाम झालं? अध्यात्म म्हटलं की आपण फक्त देवदेव एवढ्या पुरतं मर्यादित राहिलो आणि देवदेव म्हटलं की अध्यात्म एवढ्या पुरतच मर्यादित राहिलो. परंतु अध्यात्माचा नेमका अर्थ काय हे ज्या दिवशी आपल्याला समजेल त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपली संस्कृती काय आहे हे आपल्या लक्षात येईल. लक्षात ठेवा. आणि अध्यात्म म्हणजे नेमकं काय आहे? एखाद्या चांगल्या घटनेचं ज्ञान स्वतः आत्मसात करणं, त्या ज्ञानातनं स्वतः परिपूर्ण होणं आणि स्वतः परिपूर्ण झाल्यानंतर ते ज्ञान समाजासाठी, लोकहितासाठी लोकांपर्यंत वाटणं याला खरं अध्यात्म म्हटलेलं आहे. आणि हे कार्य आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि मासाहेब जिजाऊंनी 16व्या शतकामध्ये लोकांपर्यंत वाटून खऱ्या अर्थानं स्वतःचा आत्मविश्वास जागा करून या भूमीला स्वातंत्र्य
हे ज्ञान म्हणजे खरं अध्यात्म आहे. आणि हेच अध्यात्म आम्हाला लोकांमध्ये, लोकांच्या मनामनामध्ये आज रुजवणं ही काळाची गरज बनलेली आहे. लक्षात ठेवा. आज आपण श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या माध्यमातून हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे म्हणून या ठिकाणी एकत्रित आलो. कोणी काहीतरी सांगणार आहे, हळदी कुंकू आपल्याला घ्यायचंय, आपल्याला घरी निघून जायचंय, एवढ्या पुरता आजपासून आपल्याला मर्यादित राहायचं नाही. लक्षात ठेवा. अध्यात्म आणि विज्ञानामध्ये फरक थोडासाच आहे. विज्ञान हे पुराव्यानिशी सिद्ध करता येतं आणि अध्यात्म हे अंतरंगात अनुभवावं लागतं तरच भगवंत कळतो. लक्षात ठेवा. तुम्ही म्हणणार कसं काय, मला सांगा. आपण कोणाच्या मंदिरात बसलोय? ज्योतिबाच्या मंदिरात बसलोय. आपण आता हॉलमध्ये बसलोय. मध्येच कुठेतरी थंड वाऱ्याची झुळूक येते, मनाला थंडावा देऊन निघून जाते, पण तो वारा दिसतो का? नाही, अजिबात नाही. पण त्याचा स्पर्श मनाला जाणवतो का? होय, जाणवतो. वारा दिसत तर नाही, पण मनाला थंडावा झाल्यामुळे तो त्या ठिकाणी जाणवतो. भगवंतही तसाच आहे. हा 21व्या विज्ञानाच्या युगात तो दिसणार नाही. त्याच्या नामात आपल्याला मनाला समाधानाचा थंडावा निर्माण करावा लागेल तरच भगवंत आपल्याला आशीर्वाद देईल. लक्षात ठेवा. नाहीतर आज जर देव दिसायला लागले तर माणसं देवाचाही कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या. म्हणजे एवढी लोक आपली पुढे गेलेली आहे कारण आपल्या लोकांची मानसिकता आहे. बघा आता कदाचित आमच्या काकाने किंवा महिलांनी बघा याला विज्ञानाचं 21वा युग आणि कलियुग का म्हटलं जातं. गेल्या आठवड्यापासून कदाचित तुमच्या कार्यालयामध्ये प्रचार प्रसार चालू असेल. काही नाही, स्वामी समर्थ केंद्राच्या माध्यमातून ज्योतिबाच्या मंदिरामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, प्रत्येकाने या. पण नुसत्या हळदी कुंकवाने तुम्ही येणार नाही म्हणून शिऱ्याचा प्रसाद ठेवला. त्याच्या निमित्ताने या. बघा मला तुम्हाला काय सांगायचंय, तरीही मोजक्यात हरकत नाही. कार्यक्रम भगवंताचा आहे, काहीतरी चांगला ऐकायला मिळणार आहे. आज प्रचार प्रसार केला, गावागावात पॅम्पलेट वाटले, तरीही हाताच्या बोटावर मोजणे इतपतच आले. पण मला सांगा, आज जर इथं असा संदेश दिला किंवा तुम्ही जर लोकांना सांगितलं काय नाही पुढच्या आठवड्यामध्ये याच ज्योतिबाच्या मंदिराच्या पटांगणामध्ये ऑर्केस्ट्रा आहे या, मला वाटतं इथं बसायला जागा पुरायची नाही का? ऑर्केस्ट्रा बघितलाच पाहिजे. मला तुम्हाला काय सांगायचंय, चांगल्या घटना या 1000 वेळा लोकांमध्ये पेराव्या लागतात, वाईट घटना पेराव्या लागत नाही. त्या आपोआप लोकांपर्यंत पोहोचतात आणि यातच आपल्याला परिवर्तन करून चांगल्या घटना समाजापर्यंत पोहोचवायचंय. याला खरं अध्यात्म म्हणतात. आणि हे अध्यात्म याच श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य आज खऱ्या अर्थानं सुरू आहे. लक्षात ठेवा. आज आमच्या ज्ञानेश्वर माऊलींनी खरं तर नामाच्या बळावरती भिंत चालवली, रेड्याच्या मुखात वेद बोलवून घेतले. अहो ते ज्ञानेश्वर माऊली त्यांची बरोबरी आपण करू शकत नाही, पण नामाच्या माध्यमातून किती परिवर्तन होऊ शकतं हे जोपर्यंत तुम्ही अनुभवणार नाही तोपर्यंत अध्यात्माचा आनंद तुम्हाला घेता येणार नाही. लक्षात ठेवा. आणि हा जो श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग आहे हा वेगळं काय सांगतो. आज मला सांगा, श्री स्वामी समर्थ महाराज कोणते असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर आपल्या डोळ्यासमोर कोणतं गाव येतं? अक्कलकोट. मला खरं खरं सांगा, कोण कोण अक्कलकोटला गेले? जर गेला नसाल तर अवश्य एकदा अक्कलकोटला जाऊन या. श्री स्वामी समर्थ महाराज आयुष्यातले शेवटची 22 वर्ष, किती वर्ष? शेवटचे 22 वर्ष अक्कलकोट मध्ये राहिले. इसवी सन 1856 ला अक्कलकोट मध्ये सगळ्यात पहिल्यांदा, आजही अक्कलकोट मध्ये गेल्यानंतर एसटी स्टँडच्या समोर खंडोबाचं मंदिर आहे. त्या खंडोबाच्या मंदिरात स्वामी सगळ्यात पहिल्यांदा आले. 1856 ला आले. 1878 ला समाधी घेण्याचं नाटक केलं. या 22 वर्षाच्या कालावधीमध्ये लाखो कुटुंबाचं, लाखो लोकांचं स्वामींनी दुःख दूर केलं. लक्षात घ्या. स्वामींना अक्कलकोट निवासी का म्हटलं जातं? श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट मध्ये येण्या अगोदर त्या गावाचं नाव प्रज्ञापूर होतं. काय होतं? प्रज्ञापूर. प्रज्ञापूर. प्रज्ञा हा संस्कृत शब्द आहे. प्रज्ञा म्हणजे बुद्धीचं गाव. लक्षात ठेवा. स्वामी त्या प्रज्ञापुरीमध्ये आले. त्या प्रज्ञापुरीचं अक्कलकोट झालं. आणि स्वामी नेहमी आनंदात असताना एक शब्द नेहमी
विचारायचे, मी अक्कलकोट में रहता हूँ, मी अक्कलकोट में निवास करता हूँ. लोकांना कधीच कळालं नाही स्वामी असे का म्हणायचे. आता पुढे सरका सरका पुढे सरका सरका पुढे सरका. कोट हा संस्कृत शब्द आहे. कोट म्हणजे डोकं आणि डोक्यात काय असते, अक्कल असते. लक्षात ठेवा. स्वामी काय म्हणायचे, मी अक्कलकोट में रहता हूँ, मी अक्कलकोट में निवास करता हूँ. स्वामींना एवढंच सांगायचं होतं, मी तुमच्यातच आहे, फक्त तुमच्यातला विश्वास निष्ठा श्रद्धा जागी ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा संदेश स्वामींना आपल्याला द्यायचा होता. लक्षात ठेवा. आज श्री स्वामी समर्थ महाराज म्हटले की आपण सहज बोलून जातो दत्त महाराजांचा 3रा अवतार, परंतु स्वामी महाराज 22 वर्ष अक्कलकोट मध्ये राहिले. या व्यतिरिक्त स्वामींचा कोणताही इतिहास लोकांना माहिती नाही. लक्षात ठेवा. स्वामींचं खरं कार्य काय, स्वामींचा जन्म नेमका कसा झाला, स्वामी नेमके कुठून आले, स्वामींनी नेमकं काय कार्य केलं, त्या ब्रह्मांडातल्या 7 खंडामध्ये स्वामींनी अध्यात्माचा प्रचार प्रसार कशा माध्यमातून केला, हा सगळ्या घटनेपासून लोक आज वंचित आहेत. लक्षात ठेवा. महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, तर जगातल्या 40 देशामध्ये आज श्री स्वामी समर्थ महाराजांचं कार्य चालू आहे. लक्षात ठेवा. पण आपण कधी त्यावर अभ्यास केला नाही, आपण कधी त्याकडे जातही नाही. हरकत नाही, वेळेचा अभाव असतो त्यामुळे आपण तिथपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत नाही. परंतु आजच्या कंडिशनला संसारात परमार्थ का गरजेचं आहे, आज संसार करत असताना भगवंताचं नाम का गरजेचं आहे, हे आज कुणीही जाणून घेत नाही. आपल्या लोकांची मानसिकता सुखात असताना कधीही देवाच्या दारात जायचं नाही. आणि दुःख वाट्याला आलं तर गारवड्यातला एक देव शिल्लक ठेवायचा नाही. नाही गारवड्यातला पावला तर वरचीकडल्या गावात कुठला पॉवरफुल आहे बघायचा. बघा तिथलाही नाही पावला तर अजून वर तिकडे जायचं. नाही कुठल्या गावात पावलं तर बारीक कोकणातलं बारीक पॉवरफुल देव आहे. लक्षात ठेवा. मला तुम्हाला काय सांगायचंय, देव काय म्हणजे बाजारातला भाजीपाला नाही 10 रुपये दिले की विकत घेतला. कारण आपली मानसिकता काय आहे, काय नाही, गावाच्या ज्योतिबाच्या मंदिरात जायचं, देवाला म्हणायचं हे 11 रुपये घे आणि माझा 11,000 अडकले तेवढं लवकर काढून दे. देव पण हुशार असतो, तो म्हणतो एकटा गाव तुला झालं 11,000 द्यायचे का 11 द्यायचे. मग अध्यात्म नेमका काय सांगतं, परमार्थ नेमका काय सांगतो. आज आपण संसार करत असताना ह्या संसारातला थोडासा वेळ आपण भगवंताच्या नामासाठी का दिला पाहिजे. आमच्या समर्थ रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकात सांगितले, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझं शोधून पाहे. ह्या जगामध्ये कुणीच सुखी नाही, कुणीच समाधानी नाही. आज लोकांकडे पैसा भरपूर आहे पण समाधान मात्र कुणाकडेच नाही. लक्षात ठेवा. हे समाधान नेमकं भेटणार कुठं, हे समाधान फक्त तुम्हाला भगवंताच्या नामातच भेटणार. ते विकत कुठेही भेटू शकत नाही. तुम्ही समाजातल्या लोकांचं थोडंसं निरीक्षण करा. आज लोकांमध्ये अहंकार निर्माण झालेला आहे. माझ्याकडे भरपूर गाडी, बंगला, पैसा, जमीन, जुमला सगळं आहे, मला देवाची अजिबात गरज नाही, मला आई बापाची अजिबात गरज नाही, मला सासू सासऱ्यांची अजिबात गरज नाही. लक्षात ठेवा. पहिला देव कोणता ते ओळखा. त्यावरती आपण नंतर कधीतरी नक्की बोलू, काळजी करू नका. पण मला काय सांगायचंय, आज लोक पैशामुळे देवाला सुद्धा तुच्छ मानायला लागली. पण लक्षात ठेवा, वेळ कधीच कुणावर सांगून येत नाही. 2020 आणि 21चा काळ आठवा. का कोरोनाने शिकवलं की भगवंताचं अस्तित्व आहे का नाही. ज्यांच्याकडे पैसा होता ते पण देवाला पडायला लागली का आम्हाला वाचव बाबा, पैसा काय आजचा उद्या कमवून गेलो तर या पैशाचं करायचं काय, अशी परिस्थिती समाजात निर्माण झाली. लक्षात ठेवा. आणि ज्या लोकांना पैशाचा, प्रॉपर्टी, गाडी, बंगला, जमीन, जुमला, संपत्तीचा अहंकार असेल त्यांना एकच सांगायचं, वेळ कधीच कुणावर सांगून येत नाही. भले तो देवाला मानू नको पण देवाला नाव तरी घेऊ नको. कारण देवाच्या शक्ती पुढं कुणाचंही काही चालत नाही. आणि तो म्हणाला ना कसं काय, त्याला एकच सांगायचं, काय सांगावं, तो आज रात्री जर झोपला आणि वरनं जर तुला बिन भाड्याचा फोन आला की आजच्या रात्रीच बिन भाड्याच्या गाडीतनं निघायचं आहे, उद्याचा सूर्य कधी बघितलाय हो. लक्षात ठेवा. त्यामुळे अहंकार कधीच कुठला जास्त टिकत नाही. म्हणून तुम्हाला
असेल तर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेशिवाय आजच्या विज्ञानाच्या युगात दुसरा कोणताच पर्याय नाही, लक्षात ठेवा. कारण पैशाला सगळं विकत मिळेल, पण 3 घटना आणि 3 गोष्टी कधीच विकत मिळत नाही. पहिली गोष्ट, आई वडील पैशानं विकत मिळत नाही. गेलेली वेळ पैशानं विकत मिळत नाही. आणि भगवंताचा आशीर्वाद पैशानं विकत मिळत नाही, तो कमवावाच लागतो, लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला सांगणं आहे की आज आपण देवाच्या देवळात का जायचं, भगवंताची सेवा का करायची, श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा का करायची, याचाही कधीतरी तुम्ही विचार करा. आज मला सांगा, जर तुम्हाला असा प्रश्न विचारला, तुम्ही आता ज्योतिबाच्या मंदिरात का आलाय, तुम्ही कदाचित सांगाल हळदी कुंकवासाठी आलोय, आम्हाला बोलवलं म्हणून आलोय. बघा, हरकत नाही, आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे म्हणून आला. तुम्ही इतर वेळी ज्यावेळी देवाच्या दारात जाता आणि देवाच्या दारात गेल्यानंतर तुम्ही तिथं देवाच्या पाया पडतात, त्यावेळी का जाता? बघा, अनेक जण म्हणतात आम्ही देवासाठी देवाच्या दारात जातो, काही जण म्हणतात नाही नाही मी आमच्यासाठी देवाच्या दारात जातो. जर तुम्हाला विचारलं तुम्ही देवाच्या देवळात का जाता, मग तुम्ही आता काय उत्तर देणार हो? देवासाठी का आपल्यासाठी? बघा, आता याबद्दल अनेक जण कन्फ्युज आहेत. आणि ज्यावेळी तुमच्या डोक्याचा हा भ्रम निघून जाईल, त्यावेळी खऱ्या अर्थानं स्वामींच्या आरतीचं सेवेचं महत्व तुम्हाला कळेल. कोणताही मनुष्य देवासाठी देवाच्या दारात जात नाही. आणि ज्याला वाटतं ना मी देवाच्या दारात जातो, मला सांगा, तुम्ही ज्योतिबाच्या मंदिरात आला, मारुतीच्या मंदिरात आला का हो? तुमच्या गावातलं कोण मारुतीला पोरगी देत नाही म्हणून आलंय का? मारुतीला गावामध्ये घर बांधायला कोण जागा देत नाही म्हणून मारुतीच्या मंदिरात आलोय का? स्वामींच्या अंगावरती घालाय कपडे नाही म्हणून आपण इथं आलोय? संकट कुणाला आहे, देवाला का आपणाला? आपणाला आहे. प्रश्न कुणाला आहे? आपणाला आहे. समस्या कुणाला आहे? आपणाला आहे. दुःख कुणाला आहे? आपणालाच आहे. सगळे प्रश्न आपल्याला देवाच्या दारात भगवंताचा आशीर्वाद आपल्याला मिळावा, त्याच्या आशीर्वादात आपलं दुःख आणि समस्या कुठेतरी मार्गी लागाव्या, म्हणून माणूस देवाच्या दारात स्वतःसाठी जातो. देवासाठी कुणीही देवाच्या दारात जात नाही. हे ज्यावेळी आपल्या डोक्यात भीड बसेल, त्यावेळी तुम्हाला खऱ्या अर्थानं परमार्थ काय आहे आणि अध्यात्म काय आहे हे तुमच्या लक्षात येईल, लक्षात ठेवा. त्यामुळं श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेचं महत्व कलियुगामध्ये थोडं अनन्यसाधारण आहे. आज श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करणारे करोडो सेवेकरी आहेत, अनेकांना अनुभूती आहे. आता आमच्या काकांनी सांगितलं अनुभव त्यांना थोडक्यात आलेला काय होता, असे करोडो अनुभव आहेत. आज तुम्हाला जेवढे अनुभव सांगू तेवढे कमी आहेत, पण श्री स्वामी समर्थ मंत्राची ताकद किती मोठी आहे हे तुम्हाला मी जाताना नक्की सांगेन. कारण माझं आजोळ सुद्धा तुमच्याच गावा शेजारी आहे, दक्षिण तांबे, काळजी करू नका. आमच्या आई तांब्याच्या विष्णुवाच्या घरातली तुम्हाला जाताना अनुभव सांगेन. अशक्य ही शक्य करतील स्वामी, असं का म्हटलेलं आहे. म्हणून आज तुम्हाला खऱ्या अर्थानं सांगणे, आपण खूप भाग्यवान आहोत, खूप पुण्यवान आहोत की आपल्या गारवडे गावामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचं दिंडोरी प्रति सेवा केंद्रात चालू होत आहे. ह्याच्या पाठीमागे एकच ध्येय आणि एकच उद्देश आहे. मला सांगा, खरं एका प्रश्नाचं उत्तर द्या. पुन्हा कुणाला वाटतंय गारवडे गावातल्या घरामध्ये हरवलेलं समाधान पुन्हा मिळावं? सगळ्यांना वाटतंय बाबा ह्याला मिळावं, ह्याला मिळवू नये. बघा, दुश्मन असला तरी त्याच्यामध्ये परिवर्तन घडावं ही भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे. लोक वाईट म्हणतात म्हणून त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, किंवा चांगली म्हणतात म्हणून हुरळत पण जायचं नाही. समाजात दोन्ही प्रकारची लोक असतात, नावं ठेवणारी असतात आणि चांगली म्हणणारी सुद्धा असतात. आम्ही म्हणतो चांगल्यापेक्षा वाईट म्हणणारीच असावी, कारण हाताची पाची बोटं सारखी असतात तो अजिबात नाही. संत तुकाराम महाराजांनी गाते सांगितलंय, निंदकाचे घर असावे शेजारी. मला सांगा, तुम्हाला जर गारवड्यातली सगळीच चांगली म्हणायला लागली, वाईट म्हणणारं तुम्हाला कोणच भेटलं नाही असं समजून चाला. आणि त्या आनंदाच्या भरात तो आनंदच तुम्हाला एवढा झालाय, तो कुठे व्यक्त करावा हेच तुम्हाला कळणार. आणि त्या आनंदाच्या भरात तुम्ही जर घरी गेला आणि घरी गेल्यानंतर घराच्या दुसऱ्या
तर तो आनंद केवढ्याला पडायचा. लक्षात ठेवा. त्यामुळे नावं ठेवणारे सुद्धा कुठेतरी असावी, त्याशिवाय आपली ही प्रगती होत नाही. लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्याला सांगणं आहे, समाजात कार्य करताना आणि वावरत असताना आज आपण दोनच गोष्टी ध्यानात ठेवा. डोक्यावरती बर्फ आणि जिभेवरती साखर. ज्याच्याकडे आहे तो आयुष्यात काहीही करू शकतो, ध्यानात ठेवायचं. आणि हेच आपल्याला अध्यात्मानं शिकायचंय. म्हणून आज आपल्या कारवाड्यामध्ये जे हरवलेलं समाधान जर पुन्हा प्राप्त करायचं असेल तर मला सांगा, त्याला औषध काय आहे? तुमच्याकडे समजा औषध आहे का बाबा, आमचं समाधान हरवलंय, आता ते औषध घेतल्याशिवाय बाबा सिप्रेझिन गोळी घेतली पाहिजे, आयमोल घेतली पाहिजे, इंजेक्शन घेतलं पाहिजे, असं काय आहे का? नाही. स्वामी केंद्र. औषध काय? एकच आहे, स्वामी केंद्र. नामस्मरण. लक्षात ठेवायचं. नाम कोणतं घ्यावं? नाम तुम्ही कोणत्याही भगवंताचं घेऊ शकता, पण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेला का प्राधान्य द्यायचं? आज मला सांगा, स्वामींची सेवा करण्याच्या पाठीमागे नेमकं कारण काय? आज एक त्या सेवा मार्गाचं वैशिष्ट्य आहे. तो 11, 21, 51, 108 तारखेला उपस्थित राहतो. श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाम घेतो. 40 दिवसामध्ये त्याचे प्रश्न सुटायला सुरुवात होते. मग असं काय या सेवा मार्गामध्ये आहे? असं काय या सेवा मार्गामध्ये खरं लपलेलं आहे? लक्षात ठेवा. समाजामध्ये देवदेव करणारी लोक नाहीत का? आपल्यापेक्षाही जास्त लोक देवदेव करणारे आहेत, तरीही त्यांचा प्रश्न का सुटत नाही? हा सुद्धा एक प्रश्न आहे. लक्षात घ्या. स्वामींची सेवा केल्यानंतर प्रश्न का सुटतो? मग तुम्ही म्हणणार बाकीचे देव नाहीत का? आहेत का? नाही तो बाकीचे देव आहेत. मग लोकांचे प्रश्न का सुटत नाहीत? लोकांची भक्ती चुकीची आहे का? अजिबात नाही. श्रद्धा चुकीची आहे का? अजिबात नाही. विश्वास चुकीचा आहे का? अजिबात नाही. तरीही प्रश्न का सुटत नाही? लक्षात घ्या. भक्तीची, विश्वासाची आणि श्रद्धेची तुम्ही वाट चुकलेला आहात आणि ती चुकलेली वाट योग्य आहे हे दाखवण्याचं कार्य हा श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग करतोय. म्हणून इथं लोकांचे प्रश्न सुटतात. हे या मार्गाचं वैशिष्ट्य आहे, ध्यानात ठेवा. म्हणून आपल्याला हे ज्ञान मिळवायचं आहे आणि या ज्ञानातनं संपन्न बनून खऱ्या अर्थानं समाज आपल्याला संपन्न करायचंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या शतकामध्ये काय केलं? लक्षात घ्या. शिवनेरी किल्ल्यावरती जन्म झाला आणि तिथं जन्म झाल्यामुळे तिथं शिवाई देवी होती, म्हणून आई साहेबांनी त्यांचं नाव शिवाजी ठेवलं. आज छत्रपतींचा जन्मच अध्यात्माच्या पायरीवरती झाला. लक्षात ठेवा. छत्रपतींचा इतिहास सांगायचं म्हटलं तर इथं 2 तास सुद्धा कमी पडतील. आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव सोहळा आहे 19 फेब्रुवारी 1630. लक्षात ठेवा. ते 1680 50 वर्षाच्या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जो संघर्ष केला, त्या संघर्षाला आई भवानीचा आशीर्वाद होता, म्हणून हे हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. हा सगळ्या जगाला माहिती आहे. आई भवानीनं छत्रपतींना काय दिलं? तलवार दिली. त्या तलवारीला आम्ही काय म्हणतो? भवानी तलवार म्हणतो. मग आई भवानीनं छत्रपतींना अशीच तलवार दिली का? काय नाही शुभा, तुझ्या मागे लय शत्रू आहे, आता तू लय वैतागलेला आहे, आणि तुझा शत्रू काय पाठ सोडला तर आपला तुळजापूरला ये, ही तलवार घे आणि आपला लढत बस. असं काही घडलं का? आम्ही छत्रपतींच्या संघर्षाच्या पाठीमागे आणि इतिहासाच्या पाठीमागे घडलेलं अध्यात्म हे कधीच जाणलं नाही, कधी जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नाही. लक्षात ठेवा. तर नक्की आपण कधीतरी सांगू, अहो आमच्या महासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराज पोटात असतानाच संस्कार दिले, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले. आजच्या आया काय करतात हे सांगायची काही गरज नाही. आमची जर एखादी मुलगी किंवा एखादी त्या ठिकाणी महिला जर बरोबर राहिली तर त्या ठिकाणी त्याची एवढी काळजी घेतली जाते, एवढी काळजी घेतली जाते आणि सांगितलं जातं, घरातले असे म्हणतात लय चालू नको, लय बाहेर जाऊ नको, मग काय कर, काय नाही एकाच जागेवर बस. अहो आमचं मन लागत नाही, मग तुला मोबाईल आणून देतो, टीव्ही आणून देतो, पण ते बघ, पण अजिबात बाहेर जायचं नाही, अजिबात काम करायचं नाही. लक्षात ठेवा. मग ते काय होतं, 9 महिने मोबाईल बघायचा, टीव्ही बघायचा, त्यामुळे त्या गर्भावरती असा परिणाम होतो. त्यामुळे आमच्या त्या ताईची डिलिव्हरी होते, 2-3 महिने निघून जातात आणि 2-3 महिन्यानंतर ते पोरगं एवढं रडायला लागतं, एवढं रडायला लागतं, काही केलं ते थांबतच नाही आणि त्याच्यासमोर नुसतं मोबाईल घेण्यात एका मिनिटात थांबतं. पुढे सरका, पुढे सरका, सरका पुढे, पुढे सरका, पुढे सरका जरा, सरका पुढे, पुढे सरका. छत्रपती शिवाजी महाराज
जिजाऊच्या असं ऐक ना. कोकणामध्ये होते त्यावेळी राजमाता जिजाऊंनी रामायण आणि महाभारत वाचलं. आणि लक्षात ठेवा, गर्भामध्ये स्वराज्य निर्मितीची त्या ठिकाणी शिकवण जिजाऊ मासाहेबांनी त्यांना दिली. म्हणून या ठिकाणी हे स्वराज्य उभं राहिलं. तर आध्यात्मिक घटना मी का समजून घेत नाही. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श कोण होते असं जर विचारलं तर इतिहास कधीतरी वाचा. भगवान श्रीकृष्ण हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श होते. आमचा आदर्श कोण? त्या टीव्ही मधल्या हिरोईन आणि हिरो. ते हिरो हिरोईनच लक्षात ठेवा ते खरे विलन आहेत. कारण आमचा दररोजचा एक तास टीव्ही समोर 7 ते 8 हमखास जातो. लक्षात ठेवा. आणि मालिका तरी काय असतात? पहिलं जरा बरं होतं, 4 दिवस सासूचे कहाणी रंगरंगी, घराघरात कहाण्या तयार व्हायच्या, शेजारी सोडवायला यायचा. आता मालिका पण एवढ्या महागाऱ्या आबोली नेमकी जर तीच कळणार झाले. आई कुठे काय करते. आता आईने काहीच केलं नसतं तरी आम्ही बसलो असतो का? मध्ये एका मालिकेत असा धमाका घातला, 7व्या पोरगीची 7वी पोरगी. ती बरं डायरेक्टरने 100व्या पोरगीची 100व्या पोरगी अशी मालिका काढली नाही. नाहीतर आमच्या गावातल्या महिलांचं काय झालं तर जेवण राहिले. लक्षात ठेवा. तुम्ही मालिका बघू नका असं म्हणणार नाही. दररोज संध्याकाळी 8 वाजता कलर्स मराठीवर एक मालिका असते. कोणती हो? जय जय स्वामी समर्थ. शुभारंभ केलेला आहे. आज आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सुरू करत आहोत. ते राजेश पवार आपले गटप्रतिनिधी आहेत. तिथे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ केंद्राचे गटप्रतिनिधी म्हणून काम करतात. ते आपल्या पश्चिम